नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर. तर आज झेडपीतर्फे अजून एक तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन आलो आहे. तर आज आपण परत काही नवीन निकाल बघणार आहोत. काही जिल्हा परिषदेचे निकाल लागले ते आपण आज बघणार आहोत. तर सर्वात पहिले आज आपण 2 पदांचे निकाल बघणार आहोत. एक आहे आरोग्य सेवक पुरुष 40% आणि दुसरा आहे आरोग्य सेविका. आरोग्य सेविकेचे निकाल जाहीर झालेले, काही झेडपीने जाहीर केलेले, तेच आपण आज बघणार आहोत. तर चला जास्त टाईम वाया न घालवता सुरुवात करूया. पण सुरुवात करायच्या आधी तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन सांगतो की हे तुमचे निकाल आहे, म्हणजे तुमचे इथे तुम्हाला मार्क समजणार आहे. या निकालात जर तुमचं नाव आहे म्हणजे असं नाही की तुमची निवड झालेली आहे. या निकालानंतर तुमच्या निवड याद्या, प्रतीक्षा याद्या जाहीर होतील. त्यात तुमचं नाव आहे का नाही ते मेन आहे. तर इथे फक्त तुम्हाला तुमचे मार्क समजणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया आता. तर सर्वात पहिला निकाल येतो म्हणजे वाशिम जिल्ह्याचा, म्हणजेच वाशिम झेडपीचा. तर इथे तुम्हाला पद कोणतं आहे ते दिसत असेल, आरोग्य सेविका म्हणजेच हेल्थ वर्कर फिमेलचा. तर तो निकाल कसा बघायचा आहे ते तुम्हाला आता सांगतो. इथे तुम्हाला तुमचा रोल नंबर दिसत असेल, त्यानंतर इथे तुम्हाला SR नंबर, त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, नंतर इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी दिसून जाईल. इथे काय तर इथे तुम्हाला जेंडर दिसेल, त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुमची डेट ऑफ बर्थ दिली, इथे तुम्हाला तुमचं नाव दिलं आहे, त्यानंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क दिले, म्हणजे तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क आहे ते इथे दिलेले. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे टोटल मार्क दिलेले आणि इथे तुम्हाला पुढे रिमार्क दिलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पेसारी ज्यांचा कॉलम दिला आहे तो रिकामाचा असतो. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन दिलं आहे, तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय, तुमचं लोएस्ट क्वालिफिकेशन काय ते इथे तुम्हाला दिलं आहे. त्यानंतर इथे पुढे तुम्हाला तुमचे पर्सेंटेज मार्क दिलेले. तर आता मी दरवेळेस सांगतो की तुम्हाला हे पर्सेंटेज मार्क नाही बघायचे, तुम्हाला मार्क बघताना टोटल मार्क बघायचे, कारण या मार्कांवरून तुमचा हा इथे SR क्रम डिसाईड होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला निकालात बघताना तुमचे हे मार्क बघायचे, पर्सेंटेज मार्क नाही बघायचे. तर आता इथे तुम्हाला नाव जर सापडत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, भरपूर कॅन्डिडेटला नाव सापडत नाही तर त्यांनी काय करायचं आहे की तुम्ही रोल नंबर टाकून बघायचं आहे. रोल नंबर नाही टाकला तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पण तुम्ही टाकू शकता, तुम्ही डेट ऑफ बर्थने पण शोधू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही कशापैकी एकाने तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे. तर हा होता आरोग्य सेविकेचा वाशिम झेडपीचा निकाल. इथे खाली आल्यानंतर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल, कॅटेगरी वाईज पण दिसून जाईल. तर आता आपण पुढचा निकाल बघणार आहोत. तर इथे पुढचा निकाल आहे तो म्हणजे वर्धा झेडपीचा, वर्धा जिल्ह्याचा. त्यानंतर इथे पद कोणते तुम्ही इथे पद बघू शकता, आरोग्य सेविका म्हणजेच हेल्थ वर्कर फिमेल. तर हा निकाल कसा बघायचा आहे ते तुम्हाला सांगतो. तर इथे तुमचा रोल नंबर दिला आहे, नंतर इथे SR नंबर, इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे, नंतर इथे तुमची कॅटेगरी दिलेली, त्यानंतर इथे तुमचं जेंडर, त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ, इथे नंतर पुढच्या कॉलममध्ये तुमचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क आहे, तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क आहे ते, नंतर इथे तुमचे टोटल मार्क आहे, त्यानंतर इथे तुमचा रिमार्क दिलेला आहे. इथे तुम्हाला वरती रिमार्क दिसत असतील, यापैकी एक रिमार्क देतात तुम्हाला ते. त्यानंतर इथे तुमचं पेसारी ज्यांचा कॉलम आहे, इथे पुढे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन आहे, इथे पुढे तुमचं लोएस्ट क्वालिफिकेशन आहे आणि इथे तुमचे पर्सेंटेजमध्ये मार्क आहे. तर आता तुम्हाला बघताना मागेच सांगितलं तुम्हाला हे मार्क नाही बघायचे, तुम्हाला इथे टोटल मार्क बघायचे. तर यावर तुमचा SR नंबर ठरतो. तर अशा प्रकारे ज्या काही फिमेल कॅन्डिडेट आहे त्यांनी हा त्यांचा निकाल बघून घ्यायचा आहे. ज्यांनी वर्धा जिल्ह्यातून अप्लाय केलेलं आहे वर्धा झेडपीसाठी त्यांनी हा निकाल बघून घ्यायचा आहे. इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण PDF दिसून जाईल. तर हे जे काही निकाल आहे हे सगळे निकाल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आणि तुमचं नाव आहे का नाही बघून घ्यायचं आहे. सगळ्या झेडपीचे मी निकाल देणार आहे. त्यानंतर आता पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल इथे तुम्हाला दिसत असेल भंडारा झेडपीचा आहे. तर तो कोणत्या पदाचा आहे तर आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाचा आहे. तर आपण आता बघणार आहोत तो निकाल कसा बघायचा आहे. सेम तुम्हाला इथे दिसत असेल, सेम पॅटर्न दिलेला आहे. तरी एकदा तुम्हाला सांगून देतो. इथे तुम्हाला रोल नंबर दिसेल, इथे SR नंबर, त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर, इथे तुमची कॅटेगरी दिसेल, इथे तुमचं जेंडर दिसेल, त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ, इथे नंतर पुढे तुमचं नाव दिसेल, त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क दिसतील, त्यानंतर इथे पुढे तुम्हाला टोटल मार्क दिलेले, नंतर इथे तुम्हाला रिमार्क दिसेल, तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय ते दिसेल, त्यानंतर इथे तुमचं लोएस्ट क्वालिफिकेशन, त्यानंतर इथे तुमचे पर्सेंटेज मार्क दिसतील. तुम्हाला यातही सांगतो हे पर्सेंटेज मार्क तुम्हाला बघायचे नाही, तुम्हाला इथे जे मार्क आहे टोटल मार्क ते बघायचे. तर आता बघताना हाही निकाल तसाच बघायचा आहे. तुम्हाला जर नाव सापडत नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता किंवा तुम्ही रोल नंबर टाकू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही नाव शोधून घ्यायचं आहे. तर आता आपण पुढचा निकाल बघणार आहोत. तर पुढचा निकाल आहे वाशिम जिल्हा परिषदेचा, म्हणजेच वाशिम जिल्ह्याचा. तो कोणत्या पदाचा आहे तर आरोग्य सेवक पुरुष 40%चा. इथे तुम्हाला पद दिसत असेल. तर तो निकाल पण मगाशी सांगितलं तसंच बघून घ्यायचा आहे. सगळ्या निकालांचा पॅटर्न तुम्ही बघत असाल सेमच आहे. बघताना मी जसं सांगितलं तसंच बघायचं आहे. तुम्हाला टोटल मार्क बघायचे, तुम्हाला पर्सेंटेज मार्क बघायचे नाही आहे.
तुम्हाला जर नाव सापडत नसेल तर रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर दोघांपैकी काही एक टाकून घ्यायचं. त्यानंतर आता आपण पुढचा निकाल बघणार आहोत. तर पुढचा निकाल आहे बुलढाणा जिल्ह्याचा म्हणजेच बुलढाणा झेडपीचा. तर तो कोणत्या पदाचा आहे इथे तुम्हाला दिसत असेल, आरोग्य सेविका म्हणजेच हेल्थ वर्कर फिमेलचा. तर हा निकाल कसा बघायचा मी ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच आहे. तसं तुम्ही बघून घ्या, तुमचं नाव आहे का नाही ते चेक करा. खाली तुम्ही PDF स्क्रोल केली तर तुम्हाला पूर्ण PDF दिसेल. सगळ्या कॅटेगरीचा निकाल आहे, सगळ्यांची नावं यात असतीलच. त्यानंतर इथे पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल आहे बीड जिल्हा परिषदेचा. तर कोणत्या पदाचा आहे, आरोग्य सेविकेचा निकाल आहे. इथे तुम्ही निकाल पूर्ण बघू शकता. तुमचं नाव आहे का नाही ते चेक करून घ्यायचं. तुम्हाला टोटल मार्क बघायचे, पर्सेंटेज मार्क बघायचे नाही आहे. त्यानंतर पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल आहे नागपूर जिल्ह्याचा म्हणजेच नागपूर झेडपीचा. तर इथे पद कोणतं आहे, आरोग्य सेविका हेल्थ वर्कर फिमेल. तर इथे कोणत्या पदाचा लागला आहे, आरोग्य सेविका या पदाचा लागला आहे, हेल्थ वर्कर फिमेल इथे तुम्हाला दिसत असेल. तर निकालात तुमचं नाव आहे का नाही ते चेक करून घ्या. इथे तुम्हाला शोधता येत नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाका, रोल नंबर टाका, कशावरूनही तुम्हाला तुमचं नाव भेटून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे मार्क बघून घ्यायचे. त्यानंतर पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या जिल्ह्याचा आहे, सोलापूर म्हणजेच सोलापूर झेडपीचा निकाल आहे. पद कोणतं आहे, आरोग्य सेविका म्हणजेच हेल्थ वर्कर फिमेल या पदाचा निकाल आहे. तर हा निकाल पण सेम बघायचा आहे, जसं सांगितलं तसं तुमचं नाव बघून घ्या आहे का नाही. त्यानंतर तुम्हाला नावावरून नसेल सापडत तर रजिस्ट्रेशन नंबर टाका, तुमचा रोल नंबर टाका, काही एक टाकून घ्या, तुम्हाला तुमचं नाव भेटून जाईल. त्यानंतर पुढचा निकाल बघूया. पुढचा निकाल आहे हिंगोली जिल्ह्याचा म्हणजेच हिंगोली झेडपीचा. तर कोणत्या पदाचा आहे, हेल्थ वर्कर फिमेल या पदाचा आहे. हा पण निकाल सांगितला तसंच बघायचं आहे. त्यानंतर आपण आता पुढचा निकाल बघूया. पुढचा निकाल कोणत्या जिल्ह्याचा आहे, रायगड. रायगड जिल्ह्याचा म्हणजेच रायगड झेडपीचा. तर पद कोणतं आहे, हेल्थ वर्कर फिमेल हे पद आहे, आरोग्य सेविका. त्यानंतर हा निकाल इथे तुम्ही पूर्ण बघू शकता. तुमचं नाव आहे का नाही ते शोधून घ्या. जर बघता येत नसेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाका, रोल नंबर टाका, यावरून शोधून घ्या. इथे तुम्हाला बघायचे कोणते मार्क आहे तर टोटल मार्क. तुम्हाला हे इथे पर्सेंटेज मार्क बघायचे नाही आहे. या मार्कांवरूनच तुमच्या या लिस्टमध्ये मेरिट लागलेलं आहे, म्हणजेच तुमचा SR नंबर यावरून ठरलेला आहे. तर त्यानंतर आता आपण पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या जिल्ह्याचा आहे, सांगली जिल्ह्याचा. पद कोणतं आहे, आरोग्य सेविका हेल्थ वर्कर फिमेल. हा पण निकाल तुम्हाला इथे दिसत असेल पूर्ण. तुम्हाला कसा बघायचं ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुम्हाला बघताना टोटल मार्क बघायचे, हे इथले पर्सेंटेज मार्क बघायचे नाही आहे. तुमचं नाव सापडत नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाका, तुम्ही रोल नंबर टाका, त्यापैकी कशाने तुम्हाला सापडून जाईल. त्यानंतर आपण आता पुढचा निकाल बघणार आहोत. तर पुढचा निकाल कोणत्या जिल्ह्याचा आहे, लातूर जिल्ह्याचा म्हणजेच लातूर झेडपीचा. तर पद कोणतं आहे, आरोग्य सेविका या पदाचा हा निकाल आहे. तर हा निकाल कसा बघायचा हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. इथे बघा तुम्हाला रोल नंबर दिसेल, तुमचा इथे SR नंबर, त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, इथे तुमची कॅटेगरी, त्यानंतर इथे तुमचं जेंडर, नंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ, नंतर इथे तुमचं नाव दिसेल, त्यानंतर इथे पुढे तुमचे सब्जेक्ट वाईज मार्क दिसतील, त्यानंतर इथे तुमचे टोटल मार्क, इथे तुम्हाला रिमार्क दिसेल, पुढे पेसा रिजनचा कॉलम, त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन कळेल, त्यानंतर इथे तुमचं लोएस्ट क्वालिफिकेशन काय ते इथे दिसेल, त्यानंतर इथे पुढे तुमचे पर्सेंटेज मार्क दिसतील. तर अशा प्रकारे तुम्हाला परत एकदा सांगितलं आहे की निकाल कसं बघायचं. तर हे सगळे निकाल तुम्ही अशा प्रकारे परत एकदा बघून घ्या. तर अशा प्रकारे आजचे हे एवढे निकाल होते. तर तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल, आरोग्य सेवक पुरुष 40%चे फक्त 2च निकाल होते, बाकी सगळे आरोग्य सेविकेचे होते. अजूनही काही झेडपीचे निकाल बाकी आहे, आरोग्य सेवक पुरुष 40%चे ते अजून आलेले नाही. त्यांची अपडेट आली की लगेच ते निकाल तुम्हाला व्हिडिओमार्फत कळून जातील. त्यात कोल्हापूर झेडपीचा आहे, अजून 2-3 झेडप्या अशा आहेत ज्यांनी आरोग्य सेवक पुरुष 40%चा निकाल लावलेला नाही. तर तो लागल्यावर तुम्हाला तो मी नक्कीच सांगेल. आणि दुसरा निकाल बघितला आरोग्य सेविका. आरोग्य सेविकेचा निकाल पण काही झेडपीचाच लागला आहे, अजून काही झेडपीचा पेंडिंग आहे. तो लागल्यावर ती पण अपडेट मी तुम्हाला देईलच. त्यानंतर अजून राहिलेले आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेविका, ग्रामसेवक अशा पदांचे पण निकाल लागायचे. ती अपडेट जर तुम्हाला पहिले पाहिजे असेल तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि या निकाला संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.